8 मित्र, कोकणातला रात्रीचा प्रवास, ऐन तारुण्यातली पोरं, पण नियतीने सगळं संपवलं. रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या या 8 पोरांचा अपघात झाला. या घाटातील एका वळणात गाडी कंट्रोल न झाल्याने ही गाडी थेट 800 फूट दरीमध्ये कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. भविष्याची हजारो स्वप्न, आई वडिलांचा आधार, भावंडांची सावली, सगळंच या एका प्रवासाने हिरावून घेतलं. या पोरांच्या आई वडिलांचा आक्रोश पाहून मन सुन्न झाले, कारण यांच्या जगण्याचा अर्थच काळाने हिरावून घेतलाय. मित्रांनो, याच घाटातील याच वळणावर 2018 साली 33 लोकांचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. याआधीही अजून एक गाडी इथेच कोसळली होती. एवढं सगळं घडून सुद्धा स्थानिक प्रशासनाने काय ठोस पावलं उचलली हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तेव्हाच तिथे सेफ्टीच्या दृष्टीने काही कामं झाली असती तर आज ही पोरं त्यांच्या घरी सुखरूप असती. पण आपलं प्रशासन फक्त भ्रष्टाचार करण्यामध्ये व्यस्त आहे. त्यांना लोकांच्या सेफ्टीशी काहीच घेणं देणं पडलेलं नाहीये. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आपण सुद्धा प्रवास करताना आपल्या घरी आपले आईबाप आपली वाट बघता हे डोक्यात ठेवूनच प्रवास केला पाहिजे. ज्या रस्त्यांची आपल्याला माहिती नाहीये ना, तिथे गाडीचा स्पीड हा कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे. कोकणातले रस्ते हे साधारणतः वळणावळणाचे असतात. तिथे प्रवास करताना अनुभवी ड्रायव्हर सोबत ठेवावा, कारण तुमची 2 दिवसांची मजा तुमच्या घरच्यांसाठी आयुष्यभराची सजा बनून जाते. कारण भावानो, जाणारा त्याच्या मार्गाने निघून जातो, पण मागे असलेल्या कुटुंबाला यातून बाहेर पडणं अक्षरशः कठीण होऊन बसतं. प्रवास करा, एन्जॉय करा, पण स्वतःची काळजी घेऊन. एक दिवस लेट झाला तरी चालेल, पण रात्रीचा प्रवास सहसा टाळाच.